नमस्कार. आज मी बनवत आहे कारल्याची रेसिपी 2 पद्धतीने. 250 ग्राम मी कारलं इथे घेतलेलं आहे. त्याला मी उभं कट करून घेतलेलं आहे. बिया मी त्याच्या काढून घेतल्या. आता याला 2 टेबलस्पून मीठ लावून आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आहे. अर्धा तासानंतर याला पाणी सुटतं. ते पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं आहे. आणि आता ह्या कारल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे, कारण याला मीठ फार लागलेलं असतं. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर ह्या कारल्याला आपल्याला चाळणीत काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी आपल्याला याला निथळू द्यायचं आहे. कारल्याचं पाणी पूर्ण निथळलेलं आहे. आता मी याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करते. आपल्याला यामध्ये आता बेसिक मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून गरम मसाला, 2 टेबलस्पून बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ. हे सर्व घालून आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी आमचूर पावडरही तुम्ही इथे घालू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून 2 टेबलस्पून ऑइल मी इथे घालत आहे. ऑइल घालून आपल्याला छान याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत. तेल घातल्यामुळे कारल्याला मसाल्याचं कोटिंग फार चांगल्या रीतीनं बसतं. आता याला आपल्याला 5 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते मसाल्यात छान मुरतात. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला ह्या कारला मीडियम फ्लेमवर इथे छान फ्राय करून घ्यायचं आहे. लाईट गोल्डन कलरवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. कारला आपलं तळून झालेलं आहे, ते मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने बाकीचेही कारले आपल्याला तळून घ्यायची आहेत. सगळी कारली आपण छान फ्राय करून घेतलेली आहे. हे तुम्ही असंही खाऊ शकतात. हे फार छान लागतं. ते अगदी कुरकुरीत झालेले आहे. याच्यावर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसालाही घालून हे खाऊ शकता. पण आता जी कारल्याची भाजी खात नाही, पण कारलं खाणं थोडंसं आवश्यक आहे, अशाकरता मी ही भाजी बनवत आहे. एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. त्यामध्ये उभा कट करून मी 2 कांदे इथे घातलेले आहेत. कांद्याला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपल्याला कांद्याला खूप शिजवायचं नाही आहे. 2-4 कढीपत्त्याची पाने मी इथे घातलेली आहेत. एक मोठा बटाटा मी उभा कट करून इथे घातलेला आहे. त्याला 1 मिनिटभर परतून घेतलं. आता यामध्ये 1 शिमला मिरची उभी कट करून घालत आहे. यामध्ये मी अर्धा टीस्पून आलं लसूण ठेचून घातलेलं आहे. आता ड्राय मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर, गोडा मसाला, पाव टीस्पून हिंग किंवा गरम मसालाही तुम्ही इथे घालू शकता. मसाले आपल्याला आपल्या चवीप्रमाणे घालायचे आहेत. याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ आणि बारीक कट केलेला सांबार घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. मी पाण्याचा वापर इथे केलेला नाही आहे. भाजी जर बुडायला लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी इथे घालू शकता. मंद आचेवरच आपल्याला हे सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. बटाटा शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये जी आपण कारलं फ्राय करून ठेवलं त्यातले अर्धे कारले मी इथे घालत आहे आणि बाकीचे तसेच ठेवून देत आहे. कारल्याला ह्या भाजीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर त्याला कवर करून शिजू द्यायचं आहे. दोन्ही भाज्या आपल्या तयार आहेत. ह्या खायला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा.